नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं मी 2 प्रकारच्या डाळी भिजत घातल्या होत्या. अगदीच 10-15 मिनटं ह्या डाळी भिजत घातल्या होत्या. पहा मैत्रिणो, थोडीशीच हरभऱ्याची डाळ आणि थोडी जास्त मुगाची डाळ. चला आता या डाळी मस्त भिजलेल्या आहेत. इथं पहा 7-8 मिरच्या घेतल्यात मिक्सरच्या बाउलमध्ये. त्याच्यानंतर कोथिंबीर बी टाकायची पहा. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे तिथं लसूण. लसूणही टाकून दिला आहे मैत्रिणो. आता ह्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगलं 1 इंचाचं आल्याचा तुकडा त्याच्यात टाकायचा बरं का, चिरून. हे बघा, अशा पद्धतीने आलंसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायची ही डाळ वरनं. पहा, एका घाण्यात काय वाटून होणार नाही मैत्रिणो, 2 घाणी करून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची. पहा, अगदीच खूप छान रेसिपी आहे, हेल्दी, पौष्टिक, भरपूर सारी फायबर विटॅमिनने भरलेली अशी डाळींची रेसिपी. पहा, 1 घाणा वाटून झाला आहे, दुसराही वाटला मैत्रिणो. आता हे संपूर्ण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पहा, अशा पद्धतीने काढून घ्यायचं. आणि जास्त पातळही वाटायचं नाही आहे, जेवढं घट्ट वाटता येईल तेवढं घट्ट वाटायचं मैत्रिणो. पाहू शकता तुम्ही इथं. आणि अक्षरशः माहीम असं वाटायचं. पूर्ण हे पुसून घ्यायचं आपल्याला. पहा, असं संपूर्ण काढून घेतल्यावर त्याच्यानंतर अजूनही आपल्याला त्याच्यात काही वस्तू घालायच्यात. पाहू शकता मैत्रिणो. त्याच्यात टाकणारी थोडीशी जिरे पावडर. हे बघा, अर्धा चमचा इथं जिरी पावडर टाकलेली आहे, कारण की वाटणात आपण जिरी नव्हती टाकली, त्याच्यामुळे जिरी पावडर टाकलेली आहे मैत्रिणो. थोडीशी हळद टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. हळद ही बेतानीच टाकायची, जास्तही करायची नाही. चवीपुरतं मीठही टाकून द्यायचे. पहा, ही रेसिपी तुम्ही कधी केली का नाही केली नक्कीच मला सांगा. त्याच्यानंतर असा उभा कट करून घेतलेला इथं 2 कांदे आहे मैत्रिणो, पाहू शकता. आणि पूर्ण कांदा मी मोकळा केलेला आहे. आता हा सुद्धा मी टाकून घेणार आहे. पहा, पण जसा कांदा लागेल तसा टाकणार आहे बरं का, कारण की आपला जसा कांदा त्यात बसन त्या मापाने आपण टाकायचा. पण माझा अंदाज आहे सगळा कांदा बसणार आहे ह्याच्यात. पहा, हे पूर्ण असं मिक्स करायचं मैत्रिणो. आणि थांबील तर तुम्ही पासानच, तुम्हालाही कळन काय रेसिपी आहे ती. आणि खरंच खूप छान अशी कुरकुरीत, खायला बी टेस्टी आणि पूर्ण डाळींची रेसिपी म्हणल्यावर खूपच भारी. तेल आपलं तापलं आहे, पूर्ण मिश्रण मिक्स केलं आहे. पहा, हे बघा, मस्त तेल तापलं आहे. आता त्या आपण जे मिश्रण खलवलं आहे त्याच्यापासून आपण अक्षरशः कुरकुरीत असे पकोडे बनवणार आहे. पहा, मस्त असे पकोडे बनवायचे, अक्षरशः कुरकुरीत कडक होणार हे. कारण की हे पकोडे लूज काय पडत नाही, अक्षरशः कडकच राहतात, कारण की ते डाळीचे असतात. तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, पावासोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. आणि चहाबरोबर म्हणलं तरी खाऊ शकतात. तोंडी लावायला अगदी चवदार, तोंडाला चव येते. आणि मैत्रिणीनं पहा, छान अगदी रंग आलेला आहे आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. पहा, चला आता आपण पुन्हा दुसरा घाणा बी सोडून देऊया. अक्षरशः पटकनही सोडायचा आहे आणि पटापट होतात. गॅस हा मापातच ठेवायचा, म्हणजे आतमधून अगदीच चांगल्या पद्धतीने शिजून निघतात. मस्त कच्चापणा राहत नाही त्याला. हे बघा मैत्रिणीनं, अक्षर छान झालेत हे कुरकुरीत असे हे पकोडे झालेत मैत्रिणीनं. पहा, तुम्हाला जर आवडले तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. अगदीच मस्त असा करकर आवाज येतो, तुम्हाला काय यायचं नाही. चला मैत्रिणीनं, बाय.